आमच्या स्त्रियांना आमच्या या बहिणींना या रक्तदान मुक्त करण्यासाठी घडला या तुझ्या इतने आम्हाला लागण आहे म्हणून करितो गायन हे साधन आकाशी मार्गी करितो गायन नाही गलीचे हे साधन आकाशी मार्गी करितो गायन नाही गलीचे साधन तरीही नाना कळीचा मुद्दा नाही, पण आज अचानक हे सम्राट
मल्हासुरा आज या ठिकाणी आपलं एकाएकी येणं झालं म्हणजे आजपर्यंत अखंड ब्रह्मांड करत असताना मुद्दा मिळाला नाही आणि आज आपली स्वारी इकडे आली नारदाची भेट झाली वा दैत्य मल्हासुरा अरे तुला तर ठाऊक आहे ना अरे सारे देवानी अमृत्योन आम्हाला विष प्रदान केलं म्हणजे त्या त्रेता युगात देव ऋषी मुनी यांचे तपोवन भंग करण्यात तुम्ही अपयशी ठरलात पण आता मात्र ती वेळ आली आहे दैत्य मल्हासुरा त्या देव ऋषी मुनींचे यज्ञ उद्ध्वस्त करण्यासाठी आपला जोश तसाच राहावा नारायण नारायण पण दैत्य मल्हासुरा तुझा पराक्रम अचाट आहे आणि तुझ्या पराक्रमाची खर्च साऱ्या दुनियेमध्ये गाजत आहे दैत्य मल्हासुरा तुझ्या शुभ कार्याला विलंब नको लवकरच जाऊन त्या देव ऋषी मुनींचे यज्ञ उद्ध्वस्त करावे म्हटलं मिळाले एकदा कळीचं साधन दैत्य मल्हासूर आता त्या देव ऋषी मुनीवर चाल करून येणार त्यांचे होम हवन यज्ञ उद्ध्वस्त करून टाकणार यातच आपल्याला फार मजा येणार चला तेही आपण नृत्य पाहूया सत्वरूपदी वंदना सत्वरूपदी वंदना
कारण कोणते? बोला सरदार. अरे सारे देवानी आम्हाला भीक पाठवली आणि तीच संधी मी सगळं निघाला असतानाच नारदाचा या नारदाने सांगितलं आहे त्या आश्रमात जाऊन ऋषीमुनी यज्ञ उद्ध्वस्त करायचे आहे. ठीक आहे सरदार, आपण पहिली सॉरी ऋषीवर करूया आणि ते युद्ध त्यांच्या ऋषीवर युद्ध करूया. अशा तऱ्हेने कैलासपति शिवशंकराय नमो नमः. ओम कैलासपति शिवशंकराय नमो नमः. ओम कैलासपति शिवशंकराय नमो नमः. आणि आपण योग्य ठिकाणी आलोय. ठीक आहे सरदार. झालं आपलं काम. ठीक आहे. काय करावे या दैत्याने तर हा तर माजवला आहे. काहीच कळत नाही. पण काय करणार. असा जातो कैलास पर्वतावरती. धन्यवाद धन्यवाद. आमचे परममित्र सन्माननीय प्रकाश यशवंत ठीक निरोळ ठीकवाडी. आमचे परममित्र सन्माननीय प्रकाश यशवंत ठीक निरोळ ठीकवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. आपण आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वाचवा वाचवा महादेवा वाचवा 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 महादेवा वाचवा. देवा वाचवा. हे सांब सदाशिवा सर्वजण आहात आणि त्या मल्लासुराने आमचा यज्ञ उद्ध्वस्त करून आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली आहे. हे महादेवा, आम्ही तुम्हाला शरण आलो. तुम्हीच आमचे रक्षण करता आहात. तुम्हीच आमच्या सुखा करता आहात आणि या संकटात तुम्हीच वाचू शकताय. आणि त्या मल्लासुराचा वध करण्याचं सामर्थ्य एकटा तुमच्यामध्ये आहे. हे मुनिश्रेष्ठ, तुम्ही मुळी चिंता करू नका. त्या दृष्ट मल्लासुराने आपणास त्रास देऊन जर काही मृत्यूलाच आमंत्रण केलं आहे आणि त्याचा समाचार कसं घ्यायचं ते मी पाहतो. त्यामुळे आपण निश्चिंत राहा. नारायण
हर हर शिव शंकर तुझे ते बर्फाचे डोंगर हर हर शिव शंकर तुझे ते बर्फाचे डोंगर चार धामाचा तुला वर्गाहून सुंदर चार धामाचा तुझा महिमा वर्गाहून सुंदर कैलासपती भोलेनाथा आपल्या चरणी या नारदाचा प्रणाम असो. भोलेनाथा आज आपल्या मुख कमलावरती चिंतेची छटा का बर याचं कारण आम्हाला समजेल का? नारदा तू सर्व ज्ञात आहेस या ब्रह्मांडातील सर्व घटना तुला ठाऊक आहेत आणि जर का तुला माझ्या मुखातून ऐकण्याची इच्छा असेल तर ऐक. तो दृष्ट मल्ला असो पार मारला असो त्याने सर्वत्र हाकार माजवला आहे. शिवाय देव ऋषीचे यज्ञ उद्ध्वस्त करून त्याला विरुद्ध फेकून दिला आहे. शिवाय त्यांच्या पत्नी आणि गायींना पळवून नेला आहे. नारायण नारायण महादेवा काय हा त्या मल्लासुराचा अचट पराक्रम. देव ऋषी मुनींचे यज्ञ उद्ध्वस्त केले शिवाय त्यांच्या बायकांना देखील त्याने पळवून नेलं. हो नारदा हा तर त्याचा पराक्रम अचट आहे. महादेवा या संकटाला सामोरं कसं बरं जाणार? नारदा जे नीतीच्या मनात असेल तसेच घडेल आणि कर्ममुगाच्या पुढे कुणाचेच काही नारायण नारायण महादेवा योग्य तेच आपण सांगितलं. जे नियतीच्या मनात असेल तसंच घडेल. बरं सांभाळा आपल्या कैलास पर्वताला येतो आम्ही. ठीक आहे या. चला हो पंढरी जावा चला हो पंढरी जावा जीवाच्या जीवनाला पाहो जीवाच्या जीवनाला Yeah.
नटनारीश्वरा जगाचे कुळधर्म सांभाळणाऱ्या या स्वामी पामराला का बरं पाचारण केलं? देवाचा सेनापती जरा कार्तिक स्वामी तो दृष्ट मल्लासूर फार मातला असून त्याने सर्वत्र हाकार माजवला आहे. तेव्हा माझ्या दिव्य दृष्टीने आणि संजीवनी मंत्राच्या प्रमाणे मला असं दिसून येते की त्याचा साथीदार खडगासूर आणि उल्कासूर आपल्या दोघांबरोबर युद्ध करायला येत आहे. तरी आपण त्यांचा नायनाट करावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही मुळी चिंता करू नका. त्या खडगासुराचा अंत आता जवळ आहे. येतो आम्ही. ठीक आहे, या आपण. सटविले भाग्य तुझ लिहिले, सटविले भाग्य तुझ लिहिले, हे मानवा गर्वाने घर तुझ भरले, हे मानवा गर्वाने घर तुझ भरले, हे मानवा गर्वाने घर तुझ खडगासुरा, तूच त्या मल्लासुराचा उजवा हात म्हणे देव ऋषी मुनीवर चाल करून गेलात. काय झालं त्या ठिकाणी? नारायण नारायण. मला माझ्या सरदाराचा हुकूम आहे. त्या कार्तिक स्वामीला नष्ट करायचं आहे. वा म्हणजे खडगासुरा तू देखील उतावळी नवरा गुडघ्याला वाशिंग बांधून निघालायस. नारायण नारायण. खडगासुरा एक ध्यानी ठेव, ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यावेळी त्या समुद्रातून 14 रत्ने बाहेर काढली गेली. 14 रत्नांचे देव मानकरी झाले. तुमच्या असुरांच्या दैत्याला, तुमच्या असुरांच्या वाट्याला फक्त विषाचा पेला आला. हे नारदा ही शानपटी खडगासुरा शिकू नको. बरं बाबा, तसं तुझ्या मनात असेल ये बरं निघून. काय करावे? दैत्य मल्लासुराचा
साथीदार खडगासूर कार्तिक स्वामीला म्हणे नष्ट करायचा आहे. बातुकळीच्या खेळासारखा जसा खडगासूर पेटून उठलाय. चला हे युद्ध रणांगणी पाहायला फार मजा येणार आहे. आपण या युद्धाचा आनंद लुटूया. चला लवकरात निघून जाऊया. जर ती मात्र पापाचा भार वाढतो तेव्हा भगवंताला अवतार घ्यावाच लागतो. अरे आईच्या मांडीवर लोणी बसावे आणि दोन घासा ही तुझी पात्रता आहे. अरे खडगासुरा उचल तुझे शस्त्र. ठीक आहे
वेरुणी ही नारदाची वाणी अंतरीच्या भावनानी कोणाचेही नाही कोणी चुकले नाही कोणालाही भोग जीवनी मानवा मानवा या देहाधारणी तू पुण्य केले मानवा मानवा या देहाधारणी काय तू पुण्य केले अगदी मन कसं आनंदी आनंद झाला नारायण 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 नारदा काय झालं तुला नारायण नारायण अरे ते आनंद झाला आहे नारायण नारायण कारण कारण कसलं कारण नारदा तुला ठाऊक नाही माझा साथीदार खडगासूर तो युद्धाला निघून गेला आहे नारायण नारायण मल्लासूर दैत्या तुझा साथीदार खडगासूर युद्धाला निघून गेलाय अरे पण त्या कार्तिक स्वामीनं तुझ्या कार्तिकाला नष्ट त्या कार्तिक स्वामीनं तुझा खडगासूराला नष्ट केलंय बरं नारदा 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 काय झालं तुला आणि एकाएकी असा तडपातडपी निर्णय का घेऊ लागला नारदा समोर ये नारदा नारायण 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 नारदा मला तुला आणि एकाएकी पारा का चढला तुझा तू काय म्हणालास अरे तुझ्या खडगासुराला कार्तिक स्वामी नष्ट केलंय नाही म्हणजे त्या कार्तिक स्वामी एवढं की माझ्या खडगासुराला त्याला ठार मारलं अरे दुसरा तसंच घडलंय बघ काय तुझा दुसरा साथीदार मुलगा मोग याला त्या गणरायानं गिरकृत माझा अरे तू खोटा बोलत आहे माझा हे शक्य होणार नाही
आणखीन काय सांगावं? खरं सांग. बाबा, जर का तुझा हा सुरा माझ्या अंगावरती उभारलास बरं बरं ये. गळ्यात तंबोरा घेऊन, हातामध्ये चिपड्या घेऊन वनवन भटकत ते सुद्धा तुला नको. आणि काय की तडपातडपी माझ्यावर ओरडतोय. दुसरा साथीदार पण, माझा दुसरा साथीदार पण कुलकाम गणरायाने गिळंकृत केला आहे. नाही 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 आता काय काय करावं सांग सांग नारदा, सांग सांग. अजूनही कुठं कमी नाही. मल्लासुरा, तुझा तिसरा साथीदार कुंतीलोमा, तो सुद्धा तुझ्यासाठी रणांगणी येऊ शकतो. पण त्या अगोदर आम्ही येथून प्रयाण करतो, नाही तर अनर्थ घडेल. खरंच खरंच माझा तिसरा साथीदार देखील युद्धाला सज्ज होणार. पण सांभाळा मात्र. त्या खडगासुराला देखील मी हेच सांगितलं, उतावळी नवरा गुडघ्याला बस कर तुझं भाषण. बस भाषण बस करायचं. मग मग आम्ही निघतो. जे नियत तसंच घडेल. येतो मी. आता काय ना राहिला तो तिसरा साथीदार. सरदार, दैत्य सम्राटा, शांतमय जीवन जगत असताना आपला क्रोधाने का बरा भडकलाय? पण साथीदार, अरे आपले खडगासूर तसा दुसरा देखील साथीदार मारले गेले. आणि म्हणून आज तुझ्यावर मी मोठी आणि भली कामगिरी संपवणार आहे. सरदार, अशी भली मोठी कामगिरी काय आहे? मी जा असेस आणि त्या शंकराचे मुंडके माझ्या चरणी आण. सरदार, ठीक आहे, जशी आपली इच्छा. सरदार, त्या देवसेनेला नादर मी केला नाही तर दैत्यसेने तोड दाखवणार नाही. ठीक आहे म्हटलं. आणि आता मात्र त्याचा तिसरा साथीदार कुंतीलोमा सज्ज झाला आहे. आणि हा कुंतीलोमा त्या शिवशंकराचं बोट काढण्यासाठी पोहोचला आहे. सरदारांचा हुकूम घेतला आणि त्या शिवशंकराचं बोट त्यांच्या चरणापाशी आणून ठेवण्यासाठी निघाला. परंतु त्या शंभ महादेवाचा इमानी सेवक जय नंदी, त्या शिवशंकराचा इमानी सेवक जय नंदी कुंतीलोमाच्या नाशासाठी सज्ज झाला. कुंतीलोमाच्या नाशासाठी सज्ज झाला. चला तर पाहूया हा रणसंग्राम, रणमैदानी, हा रणसंग्राम, रणमैदानी, हा रणसंग्राम, रणमैदानी. महादेवाचा इमानी सेवा, शंभू महादेवाचा इमानी सेवा जय नंदी या कुंतीलोमाच्या नाशासाठी निघाले. या कुंतीलोमाच्या नाशासाठी निघाले. चला तर पाहूया
कोण? मी शंकर नाही आणि शंकरही होऊ शकत नाही, पण तुझ्या नाशासाठी मला शंभू महादेवानं पाचारण केलं आहे. कारण तुमच्या सारखे दैत्य या पृथ्वी तलावर मारतात तेव्हा तेव्हा भगवंतांना अवतार घ्यावे लागतात. म्हणून तुझ्या नाशासाठी शंभू महादेवानं मला पाचारण केलं आहे. तेव्हा चल, उचल उचल तुझं शस्त्र आणि कर युद्ध संग्रामाची तयारी. आम्ही फक्त तुमच्या आज्ञेचे पालन केले. आता त्या दृष्ट्या मल्लासुरावर तुमच्यातून हवा हीच आमची इच्छा आहे. त्या नारदाने सांगितल्याप्रमाणे दृष्ट मल्लासुराचा वध करण्यासाठी मला मार्कंड भैरवाचा अवतार घ्यावा लागेल. त्यामुळे आपण निश्चिंत राहा. तथास्तु, तथास्तु, तुम्ही हा अवतार सोडून दुसरा अवतार धरून त्याचा नाश करावा लागेल. आपल्या अवतारी बदललं भैरवाचा अवतार घेऊन थोड्या वर्षी अनुभवून माणसाचा भैरवाचा अवतार घेऊन थोड्या वर्षी अनुभवून दैत्य मल्हार सुराच्या नाशाला निघाले. दैत्य मल्हार सुराच्या नाशाला निघाले. दैत्य मल्हार सुराच्या नाशाला निघाले. आता युद्धाला आपण पाहिजे.
भैरवाचा अवतार येतो मार्तंड भैरवाचा अवतार घोड्यावर चाल हो रणांगणी युद्धाला सुरुवात झाली रणांगणी युद्धाला सुरुवात झाली पौराणिक मल्हारी मार्तंड मल्हारी मार्तंड मल्हारी मार्तंड माझी शेवटची इच्छा एक आहे तुमच्या नावाच्या अगोदर सर्वांनी माझं नाव घ्यावं तिथेच माझा उद्धार होईल एवढीच माझी इच्छा आहे आम्ही आपल्या समोर या ठिकाणी पौराणिक